नाही वाघमारे मॅडम इथं असल्यामुळं तू ठणठणीत बरा होणार आहेस, ठणठणीत असणार आहेस, मला माहितीच आहे. कोणीतरी लिहूनच ठेवले ना, जिसे दवा की नाही दुआ की जरूरत होती है. आणि मी एका वाचलेलं की समजा औषधाने जर जखम भरत नसेल तर आपल्या जवळच्या माणसाचा बस झालं. अक्कल नको पाजळू तुझी. ज्या कामासाठी आलंस ते बोल. अहो मी आपलं असंच बोललो. मी काय तुम्हाला टार्गेट करायचं म्हणून नाही बोललो. एका वाचलेलं जस्ट आपलं बोलून दाखवलं एवढंच. सत्या, वेळेवर या गोळ्या घ्यायच्या. फक्त मी समोर असताना नाही, मी नसताना सुद्धा. एकतर ती नर्स, तिच्यावर माझा भरोसा नाही. नुसती चिटकायला आलेली असते, काम नाही काय नाही. वाघमारे वहिनी, वाघमारे मॅडम, त्या नर्स सत्याजवळ आल्यानंतर तुम्हाला असं जेलसी फील होतं का? म्हणजे राग वगैरे येतो का? सांगते, ज्या दिवशी माझी बंदूक जवळ असेल ना तेव्हा सांगते तुला. नका 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 नका. तुम्ही एका ठिकाणी नाही मारणार, 2 ठिकाणी गोळ्या मारशील. मला हाता अडकवायला लागेल, फिरायला लागेल. नाही का? सत्या, ज्यूस घेऊन येते. जो भी लाना हो 2 लाना, राहून दे एकच आणा. सत्या, मग भरली का जखम? दाजी, आता हळूहळू सगळ्या जखमा भरतात बघा. अरे मी अंगावरची जखम नाही म्हणत आहे, तुझ्या मनाची जखम भरली का नाही ते म्हणतोय. सत्या, 3 वर्षानंतर वहिनीला तुला एकत्र बघून लई भारी वाटते. होय बलमा, मला पण काय फील झालं ना, मी तुला शब्दात नाही सांगू शकत. आणि तू काय म्हणलास, मनाची जखम ना, ती बी हळूहळू भरायला लागल्या वाघमारे आल्यापासून. बलमा, मला तर असं वाटतंय ना की मी कधी बरा होऊच नाही. म्हणजे वाघमारे इथंच थांबतील ना माझी काळजी घ्यायला. अहो मेवणं पाहुणं, तुम्ही बरं झाल्यानंतर बी इथंच थांबणार आहेत. कसं काय? अरे सत्या, त्या हिताहितर विषय काढ आणि तू निर्दोष आहे असं सांग त्यांना. त्या तात्याच्या कुटुंबाच्या बाबतीत जे काही झालं त्या बाबतीत तुझा काही संबंध नव्हता असं सांग त्यांना. नाही बलमा, ही ती वेळ नाहीये, आत्ता नको ते विषय काढायला. अरे सत्या, अशी वेळ पुन्हा येणार नाही. होय बलमा, मला मान्य आहे, हीच योग्य वेळ आहे. पण 3 वर्षानंतर पहिल्यांदाच मी वाघमाराच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम आणि काळजी बघतोय. हे विषय जर काढला ना तर त्याच डोळ्यात मला स्वतःसाठी राग बघावा लागेल. सत्या, तुझं सगळं मान्य आहे मला, पण एकदा तू विषय काढून तर बघ ना. अरे म्हणजे सगळा विषय मिटेल ना. एकदा त्याच्यावर पडदा पडला ना, मग तुम्हाला आयुष्यात पुढे जाता येईल. बलमा, ह्या विषयावर पडदा टाकून मला पुढे जायचंच आहे. आणि ते बी वाघमाऱ्यांचा हात पकडून पुढे जायचंय. मी फक्त योग्य वेळेची वाट बघतोय. मम्मी ह्यांचा नवरा दारूच्या गुत्त्यावर दारू पीत बसला होता, तिथनं पकडून आणलाय आम्ही. ए, इकडं बघ. का नांदवत नाहीस त्या पुरीला? अरे सोन्यासारखी पोर आहे ती, तिच्याशी असं का वागतोस तू? आणि आजच्या आज दारू प्यायची बंद करायची आणि त्या पुरीला घरला घेऊन जायचं. हो, बाय माणसाचं आपण ऐकत नसतो, ऐकत बी नसतो, पण बायच्या नादाला बी लागत नसतो. होय का? मग त्या बाईचं नाद कसं काय लागलं तुम्हाला? तुझी हिंमत कशी झाली ग? 4 चौकात मला उलट बोलती तुझ्याच माया प्यालेस आहे ही. तुझी नखरे ती पोरगी घरी सहन करत असेल, हे तर नाही चालायचे. आणि खबरदार पुन्हा त्या पुरीवर हात उचललास तर गप गुमान तिला घरला घेऊन जायचं आणि सन्मानानं नांदवायचं. काय हे मम्मी साहेब, त्या पोरीला तर मी नांदवत नसतोच, बघा तुम्ही. अगं पण तू का मला एवढं सांगते का? तुझी सून नांदते का तुझ्या घरात? अख्ख्या साताऱ्याला माहितीये तुझ्या पोराच्या संसाराचा काय कालवा चाललाय ते. तू तुझ्या सुनाला डोक्यावर चढवून ठेवलं
पण तिनं काय केलं, ज्याच्यात नावाचं कुंकू लावते त्यानंच गोळी घातली. एवढ्या बंद कर तुझा, ए, बलवे नाहीतर ना अरे- कुणाशी बोलतोस, काय बोलतो कळतं तुला? बलवे ती पुरीला सोड तिला. थांब इकडं. हे गप्पे, मला चांगलं माहितीये मग कोणाशी बोलतोय ते. त्या बायकांना ना टाच खाली ठेवलं पाहिजे. आजवर तिला बी ठेवलं होतं टाच खालीच, पण आज तिला लई मस्ती आली आहे. ते मस्तीच उतरवतो बरोबर. काय गे ए बापरे, हे काय केलं मी? माझा मास्क तर खाली नाही ना पडला. यांनी ओळखलं का काय? अशी का बघतात सगळे? अहो तुम्हाला लागलं का? अहो तुला माहितीये तू कुणावर हात उचललाय? तू फक्त महिला प्रदेश अध्यक्ष मम्मी साहेबांवर हात नाही उचललास, तू एका आईवर हात उचललायस. ज्याला अख्खा सातारा देव मातो अशा सत्या दादाच्या आईवर हात उचललायस. ते सगळं सोड, ती सत्या दादाची आई नसती, ती तुझी आई असती. आणि तिनं तुला चार चांगल्या गोष्टी सांगितल्या असत्या तर तिच्यावर पण हात उचलला असता. मम्मी, पण ही बया तुमच्याबद्दल एवढं चांगलं कशाला बोलतीये? ही सपनी, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या का पोटात दुखायला? पोटात नाही, वेगळीकडेच दुखतंय. मम्मी साहेबांकडं तुझी बायको आणि सासरी न्याय मागायला आलेत, कारण त्यांनी तेवढा विश्वास कमवलाय. सत्याने वाघमाऱ्याने जुळायच्या आधी सासू आणि सुनच जुळणार असं वाटतंय. आणि या विश्वासासाठी मम्मी साहेबांनी घेतलेल्या कष्टांचा अपमान केलास तू. या बाईनं घर सांभाळलं, मुलांना शिकवलं, आपलं अस्तित्व निर्माण केलं, त्याचा अपमान केलास तू. ही नवीन आलेली नर्स इतक्या लगेच मायाच्या बाजूने कशी बोलू लागली? काहीतरी गडबड नक्कीच आहे. आई असू दे